पण मला सांगा, तुम्हाला अंदाज आला होता का? हा, थोडा थोडा आला होता, कारण तो ग्रीटिंग्स टाकायचा बॅगमध्ये. ग्रीटिंग्स आणि डेअरी मिल्क पण असायचं. डेअरी मिल्क रोजचं एक असायचं. मला सांगा, एकाच बॅगेत टाकत होता का बऱ्याच बॅगांमध्ये टाकत? नाही, एकच बॅग आवडलेली होती. एकच बॅग आवडली होती. कधी कॅडबरी परत नाही दिली? नाही, मी आणि भाऊ जाऊन घरी खायचं. तुम्हाला माहिती होतं कॅडबरी कुठून येते? नाही, तेव्हा असं काय माहित नव्हतं मला. तुम्हाला काय कॅडबरी मिळते? हे 8वी पासून सुरू झालं जास्त. त्यावेळी आवडायची असं. हां, त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर नाही, पक्का झाला की लग्न हिच्याशीच करायचं होतं. हे तुम्ही ठरवलं? हो. आणि तुम्ही कधी ठरवलं? हा, तेच 10वी नंतर आम्ही असं बघत बघत भेटत होतो. बघत बघत भेटत होता म्हणजे भेटत होतो बघत बघत. आणि या मैत्रिणी काय करत होत्या तेव्हा? ती बाहेर, ती सपोर्ट करायची, ती सोबत यायची, कारण तिचं नाव सांगूनच मी जायची ना आई घरी. ह्या तुमच्या बरोबर यायच्या? तिच्या आईला माहिती होतं की माझ्या बरोबर आहे म्हणजे सेफ आहे मुलगी. काय सेफ आहे? काय सुरक्षा होती? सिक्युरिटी म्हणजे सॉलिडच टाईट होती, हो की नाही? पण तुमच्या घरी काही अंदाज आला? तुमच्या घरी विरोध असा काही नाही. पण तेव्हा तुम्ही घरी कधी सांगितलं? लग्न करायच्या वेळेस सांगितलं करायचं आहे म्हणून. त्याच्या आधी नाही? माहिती होतं, FIR माहिती होतं, म्हणजे घरी यायची. अच्छा अच्छा. हे साधारण कितवी 8वीत सुरू झालं? नाही, 10वी नंतर वगैरे मी कधी पनवेलला मामांकडे वगैरे आली की मी जायची यांच्या घरी, कारण नंडेला माहिती होतं आणि मम्मींना पण माहिती होतं आमच्या. हो का? काय की येणार आहेत तुम्ही लवकरच घरात असं? पण तुम्ही पनवेलला जायचे तेव्हा तुमची भेटण्याची ठिकाणं ठरलेली असतील ना? त्यांच्या समोर एक गार्डन आहे तिकडे, हां, किंवा मग एक मागे एक आमराई आहे तिकडे, पण असं पब्लिक प्लेसमध्येच भेटायचं आम्ही. जवळजवळ एसटी स्टँडवर रोज भेटायचे असं सांगतायत मला. पाठी आमराई आहे, पब्लिक प्लेसमध्येच भेटायचो आम्ही. पण काय असं काय होतं या मुलामध्ये? काय तेव्हा आवडलं त्या क्षणी. चांगलं आहे खूप नेचर मी. आणि यांच्या बाबतीत काय, तुम्हाला काय आवडल्या? चांगली दिसायची म्हणून. स्वभाव चांगला होता. स्वभाव चांगला होता आणि दिलेली कॅडबरी परत नाही. पण मला सांगा की आता घरच्यांना लग्न झालं ते तरी घरच्यांच्या समोर झालं का कुठे जाऊन केलं? रजिस्टर मॅरेज केलं आम्ही. कुठे? पनवेलला. पनवेलला म्हणजे मागणी यायला चालू झाली होती ना मला, आणि मग घरातलं असं हे होतं की तर ह्याला भीती वाटली की ही चेंज होते का काय नंतर, म्हणून ह्यांनी लग्न करून ठेवलेलं आम्ही, रजिस्टर मॅरेज. अच्छा, करून ठेवलं होतं? 1 वर्ष ती तिच्या घरी होती, मी एक माझ्यावर. काय सांगताय? त्यानंतर मागणी यायला लागली तर बोललो नंतर वाद होण्यापेक्षा आधी हे केलं, म्हणून आम्ही मग घरी गेलो. हो, मम्मी डॅडींकडे म्हणजे सासरी गेली मी, आणि मग माहिती झालं सगळं की झालंय म्हणून लग्न. आणि मग लगेच आई म्हटली की ठीक आहे चालेल जे काय आहे ते. सगळं किती वर्ष झाली या सगळ्या प्रकाराला? 19 वर्ष. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?